हॅलो, नमस्कार. तर आपण आज बघणार आहोत शेंगदाण्याची चिक्की. तर चिक्की कडकवाली नाही, तर मऊ खुसखुशीत होणारी चिक्की बघणार आहोत, खास करून लहान मुलांसाठी. तर 1-1.5 वाटी शेंगदाणे आहेत. मिडियम गॅसवर मी भाजून घेतलेले आहे शेंगदाणे. म्हणजे जोपर्यंत शेंगदाण्याची साल सहज निघत नाही, तोपर्यंत शेंगदाणे भाजायचे. शेंगदाणे आता भाजलेले आहेत. थंड करायला मी साईडला ठेवते आणि तोपर्यंत शेंगदाणे थंड होईपर्यंत गूळ चिरून घेऊया. गूळ आपल्याला 1.5 वाटीच लागणार आहे. शेंगदाणे 1.5 वाटी आहेत, तर गूळ पण आपल्याला 1.5 वाटीच घ्यायचा आहे. तर गूळ तोपर्यंत चिरून घेते मी 1.5 वाटी. गूळ चिरून झालेला आहे आणि शेंगदाणे पण इकडे थंड करून शेंगदाण्याची साल काढून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही भरड काढून घ्यायची आहे. अगदी मोठी पण नाही, अगदी एकदम बारीक पण नाही. भरड काढून घ्यायचं आहे. पॅनमध्ये 1 चमच तूप घालून घ्यायचं आहे आणि तुपावर 1.5 वाटी गूळ घालायचा आहे. तर एक गूळ विरघळेपर्यंत याला हलवायचं आहे. गूळ विरघळा म्हणजे शेंगदाण्याची भरड याच्यामध्ये टाकायची लगेच आणि हे मिक्स करून घ्यायचं. गुळामध्ये शेंगदाण्याची भरड छान व्यवस्थित मिक्स झालेली आहे, बघू शकताय. आपण आता एका प्लेटला तेल लावून कागद टाकलं आहे. कागद नाही टाकलं तरी पण चालते, असेल तर टाका, नाही नसेल तर नाही. प्लेटला तेल लावून सारण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर हे गरम आहे. फुलपात्राच्या साहाय्याने मी थोडंसं पसरून घेते आणि थोडंसं थंड झालं की लगेच याच्या वड्या पाडून घ्यायचं आहे. खूपच भारी शेंगदाण्याची चिक्की होती. लहान मुलांसाठी खास खायला त्यांना आवडेल. बाहेरचं खाण्यापेक्षा हे अतिउत्तम. मुलांना चिक्की करून डब्यामध्ये भरून ठेवले तर 1-2 महिने सहज टिकले जाते. डब्यात वगैरे जेवणासोबत असं दिलं तर मुले पण आवडीने खातील. मुलांना तर फार गोड आवडते खायला. तर आपली खुसखुशीत चिक्की तयार आहे खाण्यासाठी. बघू शकताय, फारच छान झालेली आहे. मी एक मोडून दाखवते. असं किती खुसखुशीत चिक्की तयार आहे खाण्यासाठी.